नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल 10th SSC बोर्ड हिंदीचा पेपर आहे आपला उद्या. हिंदीचा प्रिपरेशन प्लॅन समजून घेतला, त्यानंतर उपयोजित लेखनाचे 2 टॉपिक बघितले. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजेच हिंदी व्याकरण. बघा, विभाग 4 असतो, भाषा अध्ययन, ज्याच्यामध्ये तुम्हाला व्याकरण सुद्धा विचारलं जाणार आहे. एकूण 14 गुण असतात. सुरुवातीला कुठले कुठले प्रश्न येतात ते बघू आणि त्याच्यानंतर एक एक प्रकार व्यवस्थित डिटेलमध्ये नीट समजून घेऊ. बघा, प्रश्न कुठले कुठले येतात. सुरुवातीला शब्दभेद पेचानो 1 गुणांसाठी येणार. त्यानंतर वाक्यमय उपयोग करो 1 गुणांसाठी, म्हणजे एखादा शब्द दिला असेल त्याच्यावरून आपल्याला वाक्य तयार करायचे. नंतर संधी 1 गुणांसाठी. सहाय्यक क्रिया मूल क्रिया 1 गुणांसाठी. एक वाक्य दिलं असेल त्या वाक्यामध्ये सहाय्यक क्रिया बघायची, मूल क्रिया बघायची, कॉलम मध्ये मेन्शन करायचे. त्यानंतर प्रथम तथा द्वितीय प्रेरणार्थक रूप 1 गुणांसाठी. सेम टेबल दिलेला असतो, त्या टेबलमध्ये आपल्याला प्रथम आणि द्वितीय प्रेरणार्थक रूप लिहायचं असतं. नंतर मुहावरे, त्यांचा अर्थ आणि वाक्यात उपयोग असा एक क्वेश्चन असतो, किंवा वाक्य दिलेलं असतं, मुहावरे शोधायचे आणि नवीन वाक्य तयार करायचं असा एक प्रश्न असतो. दोघांपैकी एक अटेम्प्ट करायचा आहे. त्यानंतर कारक, नंतर विरामचिन्हांचा उपयोग करायचा आहे. नंतर काल परिवर्तन, हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. नंतर वाक्यभेद, त्याच्यामध्ये 2 प्रश्न येणार आहेत. पहिला असेल भेद पहचानो, म्हणजे रचना के आधार पर 3 भेद असतात, ते पण समजून घेऊ. नंतर वाक्य परिवर्तन, ब्रॅकेटमध्ये एका वाक्याचं नाव दिलेलं असेल, त्यानुसार आपल्याला दिलेल्या वाक्याला काय करायचंय, परिवर्तन करायचं. असे झाले 2 प्रश्न. आणि शेवटी वाक्य शुद्ध करो, 2 वाक्य दिलेले असतील, त्यातल्या एका वाक्यामध्ये कुठेतरी छोटासा प्रॉब्लेम असतो, तो सॉल्व्ह करायचा आणि त्यासाठी असणारे 2 मार्क. समजलं? असे टोटल 14 गुणांसाठी 11 प्रश्न विचारले जातील. आता त्यातल्या त्यात काल परिवर्तन आणि वाक्य शुद्ध करो हे सगळ्यात जास्त महत्वाचे आहे. आता बाकीचे सगळे एक एक गुणांना आहेत, त्यामुळे त्यांच्या कन्सेप्ट पण इझी आहेत. व्यवस्थित डिटेलमध्ये नीट समजून घेऊ. बघा, सगळ्यात पहिला येतो शब्दभेद. आता शब्दभेद कुठले कुठले असतात, तर संज्ञा, सर्वनाम आणि विशेषण. त्यांचे काही सब टाइप्स पण आहेत. तुम्ही सब टाइप नाही लिहिले एक्झाम मध्ये तरी चालेल, लिहिले तरी पण चालेल, काही इश्यू नाहीये. ठीक आहे. बघा, आता संज्ञाचे किती भेद असतात, तर एकूण 5 असतात. पहिला येतो व्यक्तिवाचक, म्हणजे एखाद्या व्यक्तीचं नाव दिलेलं असेल तर व्यक्तिवाचक. जातीवाचक म्हणजे पूर्ण ग्रुप बद्दल बोललेलं आहे तर जातीवाचक आलं. भाववाचक, ज्याच्यामध्ये भाव एक्सप्लेन केलेला असेल. नंतर द्रव्यवाचक, म्हणजे एखाद्या वस्तूबद्दल बोललेलं असेल. समूहवाचक म्हणजे पूर्ण ग्रुप बद्दल. आता जाती म्हणजे काय, तो एंटायर ग्रुप आला. आणि समूह म्हणजे काय, त्यातली स्पेसिफिक गोष्ट आली. म्हणजे जर मी पक्षी बोललो तर ती जात झाली, आणि जर मी गरुड बोललो तर ते समूह झाला. समजलं नक्की? आता एक्झाम्पल बघा पटपट. सोनाबाई के बच्चे खेळणे लगे. आता ह्याच्यामध्ये सोनाबाई हे काय, व्यक्तीचं नाव आहे म्हणून व्यक्तिवाचक संज्ञा झाली. सडक कदाचित कच्ची थी. आता सडक बोललंय, सडक बोललंय याचा अर्थ काय, पूर्ण त्या जातीचा बोध केलेला आहे म्हणून जातीवाचक आलं. कळलं नक्की? महामार्ग बोललं असतं तर समूहवाचक आलं असतं. कळलं? नंतर वे सडक पर बोले चांदी कहा है. चांदी वस्तूचं नाव म्हणून द्रव्यवाचक. समजलं? संज्ञा के भेद समजून आले नक्की? आता सर्वनाम बघूया. सर्वनाम पण एकदम सिंपल आहे. बघा, सुरुवातीला एक गोष्ट डोक्यात ठेवा, तुम्हाला सर्वनाम ओळखता आलं पाहिजे आणि त्याच्यानंतर भेद ओळखता आला पाहिजे. बघा, एक्झाम मध्ये तुम्ही भेद नाही लिहिला तरी पण चालतो, 1 मार्काचाच प्रश्न येतो. पण जर भेद आठवला तर वेल अँड गुड. मी काही शब्द लिहिलेले आहेत तेच फक्त डोक्यात ठेवा. पुरुषवाचक म्हणजे वाक्यामध्ये मे, तू, आप असेल. निश्चयवाचक म्हणजे यह, वह, जैसे, ये असेल. अनिश्चयवाचक म्हणजे कोई, कुछ असेल. संबंधवाचक म्हणजे जो, वो, दोनही सर्वनाम आले पाहिजे. प्रश्नवाचक म्हणजे वाक्य असेल आणि त्या वाक्यामध्ये जे सर्वनाम असेल त्याच्यानुसार प्रश्न विचारला गेला असेल तर प्रश्नवाचक. निजवाचक म्हणजे स्वतःबद्दलच, आप, स्वयं, स्वतः. कळलं नक्की? पुढे बघा, हे झाले नाम आणि सर्वनामचे भेद, म्हणजे संज्ञा आणि सर्वनामचे भेद झाले. आता पुढचा महत्वाचा प्रकार येतो विशेषण. विशेषण के भेद एकदम सिंपल आहे. बघा, गुणवाचक कसं ओळखणार, तर संज्ञाच्या आधी गुण सांगितलेला असेल. जसं उंचा पर्वत, हसमुख लडका, हा काय झाला, गुण झाला. संख्यावाचक म्हणजेच काय, संख्येचा उल्लेख असेल तर संख्यावाचक झालं. परिणामवाचक म्हणजेच काय, थोडा खाना, म्हणजे हा परिणाम झाला म्हणून काय झालं, हे परिणामवाचक. आता सार्वनामिक विशेषण म्हणजेच काय, तर एखाद्या नामाच्या किंवा म्हणजे संज्ञाच्या किंवा सर्वनामाच्या आधी स्पेसिफिक गोष्ट मेन्शन होती. जसं भारतीय खाना, कोण, बच्चा, हे काय झालं, संज्ञाच्या आधी आलेलं विशेषण होतं. आता कधी कधी तुम्हाला हे संज्ञाच वाटेल, पण हे संज्ञा नाहीये, हे विशेषण आहे. क्लिअर झालं? आता एक्झाम्पल बघू चला पटपट. बाहर कोई नाहीये, कोई सर्वनाम आहे, हे कळलं. आता निश्चित कळतंय का आपल्याला, नाही कळतंय, म्हणजे हे अनिश्चित वाचक झालं.
समजलं. नंतर राशन के लिए 100 रुपये रखे. आता 100 रुपयांबद्दल सांगितलं जात आहे, म्हणजेच संख्येमध्ये बोललं जात आहे, म्हणून संख्यावाचक विशेषण आलं. समजलं नक्की प्रत्येकाला. चलो एक काम करा, पटकन ह्या पेजचा स्क्रीनशॉट घ्या, म्हणजे तुम्हाला अभ्यास करायला इझी जाईल. घेतला. नेक्स्ट ह्याचाही घ्या पटकन. घेतला. पुढचा प्रकार येणार आहे संधी. एकदम सिंपल आहे. स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी हे 3 भेद झाले. स्वर संधी कसं ओळखायचं. आता भानू उदय हा शब्द होता, नीट बघा. भानू उदय विग्रह करताना या ठिकाणी स्वर आलेला आहे, म्हणून हा झाला स्वर संधी. नंतर व्यंजन संधी म्हणजेच काय, सज्जन, सत जन, सत जन म्हणजे या ठिकाणी काय झालं, व्यंजन आलं, म्हणून व्यंजन संधी झालं. विसर्ग संधी म्हणजेच काय, निष्कपट होतं, निष्कपट या ठिकाणी विसर्ग आला. नीट डोक्यात ठेवा, ज्या वेळेला स्वर संधी असेल त्यावेळेला विग्रह करताना ते स्वर डबल दिसतात. जसं महात्मा, महाआत्मा, महाआत्मा दोन्ही वेळेला मी स्वरच बोलतोय, म्हणून स्वर संधी झाला. कळलं. आता बघा, दुस्साहस, दुस्साहस असा उच्चार होतो ना, त्याला बोलतो आपण विसर्ग संधी. नंतर सदाचार, सदाचार मध्ये विग्रह करताना सत आचार, सत आचार विग्रह करताना काय आलं, व्यंजन आलं, म्हणून व्यंजन संधी झालं. ह्यातली व्यंजन संधी नीट करा, ह्याच्या विग्रहामध्ये तुम्ही बऱ्याच चुका करता, त्या अजिबात चुका करू नका. कळलं नक्की. चलो आता पुढचा प्रकार सहाय्यक क्रिया आणि मूल क्रिया. एकदम सिंपल आहे बघा. सहाय्यक क्रिया म्हणजे क्रियापद. सगळ्यात पहिलं क्रियापद शोधा. शोधलं, सहाय्यक क्रिया झाली. कशाबद्दल सांगताय, हम आगे बढ़ गए म्हणजे जाण्याची क्रिया झाली, जाना. नंतर मैंने दरवाजा खोल दिया, दिया सहाय्यक क्रिया. दिया म्हणजे देण्याची क्रिया झाली, देना. कळतंय. नंतर टॅक्सी एक पतली सी सड़क पर दौड़ पड़ी, पड़ी सहाय्यक क्रिया. कशाची क्रिया झाली, पडण्याची क्रिया झाली, पडना. सिंपल आहे. जसं मी आत्ता बोलतोय ना तसं एक्झाम मध्ये बोला, तुम्हाला नक्की मूल क्रिया सापडून जाईल. डन. समजलं. चलो ह्याचा पण स्क्रीनशॉट घ्या संधीचा. घेतला. आता सहाय्यक क्रिया, मूल क्रिया पटकन घेतला. चलो टाइम खूप कमी आहे, पटपट पटपट समजून घेऊ. आता हे तर एकदम सिंपल आहे बघा. प्रथम तथा द्वितीय प्रेरणार्थक क्रिया एकदम सिंपल आहे. तुम्हाला टेबल दिलेला असणार आहे, हे शब्द मेन्शन असतील, या ठिकाणी गॅप दिलेला असेल किंवा फिल इन द ब्लँक्स टाईप असेल आणि आपल्याला तिथे शब्द लिहायचे आहेत. बघा, घूमना, घुमाना, घुमवाना, चलना, चलाना, चलवाना, मिलना, मिलाना, मिलवाना. काय दिसतंय, या ठिकाणी आना वापरायचं आणि या ठिकाणी वाना वापरायचे. खतम. समजलं. नक्की कळलं. बघा, मिलना, मिलाना, आना वापरलं, मिलवाना, वाना वापरलं. सिंपल आहे. नक्की. चलो ह्याचा आपण पटकन स्क्रीनशॉट घ्या, हे पण नीट डोक्यात ठेवा. घेतला. नक्की. बघा, आतापर्यंत आपण काय काय बघितलं ते आधी सुरुवातीला क्लिअर करून घेऊ. शब्दभेद बघितलं, हे इझी आहे, हे समजून येईल. संधी बघितलं, सहाय्यक क्रिया, प्रथम तथा द्वितीय प्रेरणार्थक क्रिया हे देखील बघितलं. मुहावरे आणि मुहावऱ्यांचा अर्थ टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला मुहावरे दिलेत, ते नीट बघून घ्या, त्यांच्यापैकीच मुहावरे पडून जातील. ठीक आहे. आता पुढचा कुठला महत्वाचा प्रकार आहे, तर कारक, काल परिवर्तन आणि वाक्यभेद. पटकन लगेच बघून टाकूया. आता पुढचा प्रकार येतो आपला कारक. बघा, एकदम सिंपल आहे. कारकचा अर्थ काय होतो, क्रिया से संबंध बनाने वाला शब्द, ज्याला आपण कारक बोलतो. आता हे वाक्य बघा, या वाक्यामध्ये हा जो मे आहे याला आपण कारक बोलणार आहे. मग आता ह्याचे भेद कुठले कुठले पडतात, तर समोर तुम्हाला एक टेबल दिसतोय, कारकाचं नाव दिलेलं आहे आणि चिन्ह म्हणजे शब्द कुठला असणार आहे ते पण बघून घ्या. कर्ता कारक म्हणजेच काय, ने असेल तर, कर्मकारक म्हणजेच को असेल तर, करणकारक म्हणजे से आणि द्वारा असेल तर, संप्रदान म्हणजे को, के लिए. आता कन्फ्युजन होईल की कर्मकारक मध्ये पण को होतं, संप्रदान मध्ये पण को होतं, नक्की ओळखायचं कसं ते पण सांगतो, रिलॅक्स राहा. नंतर अपादानकारक, या ठिकाणी पण से, करणकारक मध्ये पण से, दोघांमध्ये मायनर फरक आहे, तुम्हाला लगेच समजून येईल. संबंध मध्ये का, की, के, ना, नी, ने, रा, री, रे म्हणजे संबंधकारक आलं. अधिकरणकारक म्हणजेच मे, पर. संबोधनकारक म्हणजेच काय, अरे, हे, आजी म्हणजे जे विस्मयादी बोधक जे शब्द वापरतो ते सगळे कुठं आले, संबोधनकारक मध्ये. कळलं नक्की. शुअर. आता एक्झामला आलेले प्रश्न बघूया, म्हणजे आपलं सगळं क्लिअर होऊन जाईल. टेबल साईडला आला, प्रश्न पटपट बघा. काय दिलंय, करामत अली ने हुक्का भरते हुए कहा. इथं ने आलाय, ने म्हणजेच काय, कर्ताकारक. समजलं नक्की. पुढं, पर्यटन में बहुत ही आनंद मिला. मे कुठं येतोय, नीट बघा, अधिकरण कारक. कळलं. पुढं, अरे यह बुढ़िया कौन है, अरे
काय आलंय, एक्सक्लेमेटरी मार्क आलाय, म्हणजेच संबोधनकारक. आता पुढे बघा, टॉल्स्टॉय और चेखव की रचनाएं भी मुझे प्रिय है. आता या ठिकाणी काय दिसतंय, की दिसतंय, की म्हणजेच संबंधकारक. समजलं नक्की. आता मेन फरक समजून घेऊ. शेर ने हिरण को खत्म किया. आता को आलाय, कर्मकारक पण होऊ शकतं, त्याच्यानंतर संप्रदानकारक पण होऊ शकतं. आता संप्रदानकारक मध्ये को पण लिहिलंय, के लिए पण लिहिलंय. म्हणजे याचा अर्थ काय होतो, की जर वाक्य दिलं असेल, त्या वाक्यामध्ये को वापरला असेल आणि त्या कोच्या जागेवरती जर मी के लिए जरी लिहिला तरी वाक्याचा अर्थ बदलला नाही पाहिजे. जर असं झालं तर संप्रदानकारक, जर वाक्याचा अर्थच लागत नाहीये तर कर्मकारक. नीट बघा, मी जे बोललो ते नीट बघा. आता या ठिकाणी को होता, त्या कोला मी काय केलं, के लिए ने रिप्लेस केलं. शेर ने हिरण को खत्म किया, को काढला, के लिए टाकला, शेर ने हिरण के लिए खत्म किया. अर्थ लागतोय तो नाही लागत आहे, बरोबर, म्हणजे हा झाला कर्मकारक. पुढे अजून एक बघा, चाचाजी खाना खाने को गए हैं. परत को रिप्लेस केला, चाचाजी खाना खाने के लिए गए हैं. दोघांचा अर्थ सेम राहतोय, म्हणजे हितला को आणि हितला के लिए दोघांचे मिनिंग सेम आहे, म्हणून हा झाला संप्रदानकारक. कळलं नक्की, समजलं प्रत्येकाला. आता पुढे बघा, अजून एक एक्झाम्पल घेऊ. टीचर ने बच्चों को किताबें दी. परत रिप्लेस केलं, टीचर ने बच्चों के लिए किताबें दी. दोघांचा अर्थ सेम होतोय, हा को आणि हा के लिए अर्थ तोच निघतोय, म्हणजे हा काय झाला, संप्रदानकारक झाला. समजलं नक्की. सिंपल आहे गोष्ट बघा. कोचा अर्थ जर के लिए टाकून सेम राहत असेल, वाक्य तसंच राहत असेल तर संप्रदान. जर को काढला, के लिए टाकला, अर्थच लागत नाहीये, म्हणजे तो कर्मकारक झाला. आता पुढचं वाक्य, राहुल ने काम को किया होगा. परत राहुल ने काम के लिए किया होगा, अर्थ नाही लागत आहे, म्हणजे हे झालं कर्मकारक. समजलं नक्की. चलो, दोघांमधला फरक तुम्हाला कळून आला. आता पुढचं सेंटेन्स बघा पटपट. मकान पर मकान लदे है. पर अधिकरण कारक. नंतर आवाज ने मेरा ध्यान बटाया, म्हणजेच ने कर्ता कारक. कळतंय नक्की, समजतंय. पुढचं बघा, हमारे शहर में एक कवि है. में कुठे येतोय, अधिकरण कारक. कळलं नक्की. पुढं, चाची अपने कमरे से निकल रही थी. आता इथं से आला. से करणकारक मध्ये पण आहे, अपादानकारक मध्ये पण आहे, पण इथं ब्रॅकेट मध्ये काय लिहिलंय, अलग होणं. म्हणजे ज्या दोन गोष्टी दिल्या असतील जर त्या वेगळ्या होत असतील तर अपादानकारक. आता चाची आणि कमरा दोघं वेगवेगळे होतात ते, बरोबर, म्हणजे हा काय झाला, अपादानकारक झाला. कळलं नक्की. पुढचं सेंटेन्स बघा, रूपा स्वभाव से तीव्र थी. आता या ठिकाणी एकच गोष्ट आहे आणि रूपाबद्दलच बोललेलं आहे, काही वेगळं होत नाहीये, मग हा से कसा झाला, करणकारक झाला. फरक समजला. अपादान म्हणजे अलग होण्यासारखा जर अर्थ असेल तर अपादानकारक, जर अर्थ तसा नसेल तर लक्षात ठेवायचं करणकारक. नक्की. पुढे बघा, रामस्वरूप इशारे के लिए खांसते हैं. आता इथे डायरेक्टली के लिए दिला होता, त्याच्यामुळे हा झाला संप्रदानकारक. समजले, प्रकार समजले, कसं ओळखायचं कळलं नक्की प्रत्येकाला. चलो, एक काम करा, पटकन पहिल्या पेजचा स्क्रीनशॉट घ्या, म्हणजे अभ्यास करणं तुम्हाला इझी जाईल. वाटलं तर एक काम करा, याच पेजचा स्क्रीनशॉट घ्या, या ठिकाणी एक्झाम्पल आहेत, त्यामुळे तुम्हाला इझिली समजून येईल. घ्या पटकन. चला, घेतला, समजलं कारक कसं ओळखायचं, कुठले प्रकार असतात, क्लिअर झालं. चलो, आता पुढचा प्रकार बघूया. आता पुढचा प्रकार येतो आपला क्रिया के काल, म्हणजेच काल परिवर्तन करायचे. पण त्यासाठी एक बेसिक गोष्ट समजून घेऊ. 3 प्रकार असणार आहेत, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. आता वाक्य तुमच्या समोर आहेत. जो टाइम चालू आहे त्याला आपण बोलतो वर्तमान काळ, जो टाइम झालेला आहे म्हणजे जो चल रहा है वर्तमान काळ, जो बीत चुका है भूतकाळ, जो आने वाला है त्याला बोलतो भविष्यत काळ. बरोबर. आता हे वाक्य बघा, रमेश पढ़ रहा है चालू आहे त्याच्यामुळे वर्तमान काळ, राहुल पाठशाला गया था जाण्याची क्रिया पूर्ण झाली भूतकाळ, भविष्यकाळ म्हणजेच काय, मनू ससुराल जाएंगी जाण्याची क्रिया होणार आहे त्यामुळे भविष्यकाळ. आता ह्यांच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे काळ कुठले आहेत, तर हे 7 काळ आहेत जे आपल्याला पक्के डोक्यात ठेवायचे आहेत. भविष्य काळामध्ये आतापर्यंत मागच्या 3 ते 4 वर्षांमध्ये हाच प्रश्न विचारला गेला, ह्याच्यामधले 2 प्रकार विचारले गेलेले नाहीयेत. आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की ह्या दोघांपैकी एक काळ हा कंपल्सरी येतोच. ठीक आहे, त्यामुळे वर्तमान काळ आणि भूतकाळ पक्काच करून ठेवा आणि भविष्य काळामध्ये फक्त एकच काळ करायचा आहे, त्याचं कन्वर्जन करणं एकदम सिंपल आहे, परिवर्तन करणं एकदम सिंपल आहे. चलो, आता पटपट हे टाईप बघूया, त्याच्यानंतर सेंटेन्स मध्ये कुठल्या गोष्टी इंपॉर्टंट आहेत ते पण समजून घेऊ. सामान्य वर्तमान काळ म्हणजे काय, पूर्णता या अपूर्णता का पता न चले, म्हणजे जी क्रिया चालू आहे, जे कार्य चालू आहे
ते पूर्ण आहे का अपूर्ण आहे हे समजत नाही. एक्झाम्पल बघा, मेरी गाडी तो बिक जाती है, एक चेहरा बड़े तेजी से जवाब देता है, म्हणजे जाण्याची क्रिया पूर्ण होती माहित नाही, देण्याची क्रिया पूर्ण होती माहित नाही, वह उसकी ओर देखती है, ही क्रिया पूर्ण होती अपूर्ण होती काही समजत नाहीये. पण जर नीट बघितलं तर आपल्याला काय दिसतंय, वाक्याच्या शेवटी ती है, ता है, ती है, म्हणजेच ता है, ते है, ती है, ता हूं, ती हूं या शब्दांमध्ये आपल्याला सामान्य वर्तमान काळाचं काल परिवर्तन करायचंय. कळलं नक्की? जे क्रियापद असेल त्या क्रियापदाला जर आपल्याला सामान्य वर्तमान काळामध्ये करायचं असेल तर हे शब्द वापरणं महत्वाचं आहे. आता पुढे बघा, अपूर्ण वर्तमान काळ म्हणजे ती क्रिया अपूर्ण आहे. ठीक आहे, वर्तमान मध्ये ती क्रिया कशी असणार आहे, अपूर्ण. वाक्य बघा, सुमित सो रहा है, क्रिया अपूर्ण आहे. तुम्हारा मुख लाल हो रहा है, क्रिया अपूर्ण आहे, अजून ती पूर्ण नाही झालेली. सोनिया खेल रही है, खेलने की क्रिया अभी भी चालू आहे. म्हणजे या सगळ्या क्रिया कशा आहेत, अपूर्ण आहेत आणि वर्तमान काळामध्ये. मग एंडिंगला काय दिसतंय, रहा है, रही है. म्हणजेच लक्षात एवढंच ठेवायचंय की ट्रिक अशी असणार आहे की जर आपल्याला अपूर्ण वर्तमान काळाचं वाक्य तयार करायचं असेल तर रहा है, रहे है, रही है, रहा हूं, रही हूं या शब्दांचा वापर करायचा. कळलं नक्की? समजलं? पुढे बघा, पूर्ण वर्तमान काळ म्हणजे ती क्रिया पूर्ण झाली. काय दिसतंय, उमा चुप हो गई, मंत्री जी ने लोगों को एक मशवरा दिया है, मेरी गाडी तो बिक गई है, म्हणजे सगळ्या क्रिया पूर्ण झाल्या. शेवटला है है दिसतंय, बरोबर. ई आ ई दिसतंय, म्हणजेच आ है, ई है, ए है या शब्दांनी आपल्याला पूर्ण वर्तमान काळाचं काल परिवर्तन करावं लागणार आहे. कळलं नक्की? समजलं? भूतकाळ पण एकदम सिंपल आहे, अजिबात लोड घेऊ नका. जी क्रिया पूर्ण आहे भूतकाळात अपूर्ण आहे माहित नाही त्याला बोलतो सामान्य भूतकाळ, म्हणजेच मुडा, पडी, गए. फक्त पूर्ण झालंय, काय दिसतंय शेवटी, आ, ई, ए. कळतंय? चलो पुढे बघा, अपूर्ण भूतकाळ ह्याच्यामध्ये पण जे वर्तमान काळाला होतं, वर्तमान काळाला इथं है होता, या ठिकाणी था असणार आहे. म्हणजे परत डोक्यात काय ठेवणार आहे, रहा था, रहे थे आणि रही थी. समजलं? या तीन शब्दांनी आपल्याला काय करायचंय, अपूर्ण भूतकाळाचं काल परिवर्तन करायचंय. क्लिअर? आता पुढचा प्रकार, पूर्ण भूतकाळ. जहा काम पूरा हो गया, म्हणजे भूतकाळात जे काम काय झालंय, पूर्ण झालंय. परत सेंटेन्स बघा, रानी अपने कमरे से रो रही थी, पूर्ण झाली. चाचा ने खाना बनाया था, पूर्ण झाली. उसने मुझे बहुत प्रभावित किया था, भूतकाळातल्या क्रिया पूर्ण झाल्या. काय दिसतंय, ई थी, आ था, हा म्हणजेच आ था, ई थी, ए थे या शब्दांनी आपल्याला काय करायचंय, अपूर्ण भूतकाळाचं वाक्य परिवर्तन करायचंय. समजलं? नक्की? आता पुढे बघा, भविष्यकाळ एकच काळ असणार आहे, सामान्य भविष्यकाळ. एकदम भविष्यकालीन क्रियेचा बोध करायचा आहे, त्याला बोलतो आपण सामान्य भविष्यकाळ. म्हणजेच मैं क्रिकेट खेळूंगा, तुम किताब पढोगे, म्हणजे ही भूतकाळातली क्रिया झाली, त्याला बोलतो आपण भविष्यत काळ, सामान्य भविष्यत काळ. हा एकच काळ नीट डोक्यात ठेवा. आता जे मगाचपासून बघितलं ना ते एका स्लाइड वरती बघूया. दिसतंय? समजतंय? पटकन या पेजचा स्क्रीनशॉट घ्या. घेतला? बघा, सामान्य वर्तमान काळासाठी एंडिंग काय आहे, ता है, ते है, ती है, ताहू, तीहू. सेम अपूर्ण वर्तमान काळ, रहा है, रहे है, रही है, रहा हूं, रही हूं. पूर्ण वर्तमान काळ, आ है, ई है, ए है. सामान्य भूतकाळ, आ, ई, ए नी एंडिंग करायचंय. अपूर्ण भूतकाळ फक्त इकडे है होतं, इथं था आलं. पूर्ण भूतकाळ इथं है होतं, या ठिकाणी था आलं. एकदम सिंपल आहे. या दोघांपैकी एक तरी पडणार म्हणजे पडणार. एक तर वर्तमान काळाचं वाक्य पडेल, नाही तर भूतकाळाचं वाक्य पडेल, पण एक वाक्य तर नक्की येणार. त्यामुळे हे वाक्य नीट डोक्यात ठेवा. हे ज्या ट्रिक्स आहेत त्या व्यवस्थित डोक्यात ठेवा. कळलं नक्की? समजलं? चलो आता काही एक्झाम्पल बघूया. बघा, साइडला तो जो टेबल होता मागासचा तो आला. प्रश्न काय आहे, प्राण को मन से अलग करना पड़ा. भविष्यकाळ करायचंय, फक्त क्रियापदाकडे लक्ष द्या. पडा भविष्यकाळामध्ये काय होईल, पडेंगा. झालं? काहीतरी चेंज केला? काहीच नाही चेंज केला. पुढं, इसने मुझे बहुत प्रभावित किया. काय करायचंय, पूर्ण वर्तमान काळ. आ है, ई है, ए है या तिघांपैकी एक वापरायचंय, म्हणजेच किया है येणार. समजलं? नक्की? पुढे बघा, मेरी सबसे छोटी बहन पहली बार ससुराल जाएंगी. अपूर्ण भूतकाळ करायचं, म्हणजेच रहा था, रहे थे, रही थी. आता बहन आहे म्हणजेच काय असणार आहे, रही थी, ससुराल जा रही थी. समजलं? क्रियापद घेतलं, क्रियापदाच्या पुढे हे शब्द लावले,
काल परिवर्तन झालं. समजलं? नक्की प्रत्येकाला कळलं? नक्की कळलं. आता पुढची वाक्य पण बघा. वे बाजार से नए पुस्तक खरीदते हैं. सामान्य भविष्यकाळ करायचंय. काय होईल? समजते की तुम्हाला? काय? खरीदेंगे. सिंपल आहे बघा, किती इझी आहे. 2 मार्काला प्रश्न पडतो. आता पुढचं वाक्य बघा. बहुत से लोग अपनी आजीविका शरीर श्रम से चलाते हैं. काय करायचंय? अपूर्ण वर्तमान काळ म्हणजेच रहा है, रहे है, रही है वापरायचं. आता बहुत से लोग होते म्हणजे काय असणार आहे? रहे है. बस सिंपल. बहुत से लोग अपनी आजीविका शरीर श्रम से चला रहे हैं. समजलं? इजी आहे. नंतर पुढचं वाक्य. आप इतनी देर से नापतोल करते हैं. पूर्ण वर्तमान काळ म्हणजे त्यांची क्रिया पूर्ण झाली असं सांगावं लागणार आहे. आता या ठिकाणी 2 गोष्टी होतील बघा. पहिलं वाक्य नीट बघा. आपने इतनी देर से नापतोल किया है म्हणजेच कधी कधी पूर्ण वर्तमान काळ करताना आपल्याला सर्वनाम बदलावं लागतं. कळलं नक्की? फरक समजला? अजून एक काल परिवर्तन ह्याचं होऊ शकतं. कसं? नीट बघा. आप इतनी देर से नापतोल कर चुके हैं. समजलं? दोन्ही वाक्य बरोबर आहेत. या ठिकाणी आपण काय बदललं? सर्वनाम बदललं आणि या ठिकाणी क्रियापद बदललं. एक ऍडिशनल शब्द वापरला, चुके. नक्की समजलं? काल परिवर्तन कसं असतं समजलं? या सांगितलेल्या गोष्टी नीट डोक्यात ठेवा, इझिली सगळं होऊन जाईल. नक्की? चलो आता पुढचा प्रकार बघू. पुढचा प्रकार कुठला आहे? वाक्य के भेद. 2 प्रकारचे भेद असणार आहेत. सुरुवातीला रचना के आधार पे बघूया. पहिला येतो सरळ वाक्य. त्याच्यामध्ये फक्त एकच क्रिया असते ज्याला आपण सरळ वाक्य बोलतो. म्हणजे रूपा स्वभाव से तीव्र है, हमारे शहर में एक कवी है. ह्याच्यामध्ये एकच क्रिया होते म्हणून त्याला बोलतो आपण सरळ वाक्य. आता दुसरं येतं संयुक्त वाक्य. संयुक्त वाक्य म्हणजेच काय? त्याच्यामध्ये 2 वाक्य असतील, नंतर और, इसलिए, तथा आदी या समुच्चय बोधक शब्दांनी जर ते जोडलेले असतील तर त्याला बोलतो आपण संयुक्त वाक्य. नीट लक्षात ठेवा, हे शब्द असतील तरच संयुक्त वाक्य म्हणायचं. म्हणजे मैं स्कूल आया और वह घर चला गया. 2 वेगवेगळी वाक्य होती. वाक्य जोडले आपण समुच्चय बोधक शब्दाने. नंतर राधा बीमार थी इसलिए स्कूल नहीं आई. परत इसलिए शब्द वापरला. राधा को चोट लगी और वह रोने लगी. और शब्द आला. म्हणजे संयुक्त वाक्य बघण्यासाठी आपल्याला समुच्चय बोधक शब्द डोक्यात ठेवायचे आहेत. क्लिअर? तिसरा प्रकार मिश्र वाक्य. त्याच्यामध्ये एक वाक्य प्रधान असेल, दुसरं आश्रित वाक्य असेल. म्हणजे थोडक्यात काय? एक वाक्य मेन असेल, दुसरं वाक्य त्याच्यावरती डिपेंड असेल. जसं राहुल ने दुकान खरीदी जो उसके माँ की थी. आता ह्याच्यामध्ये जर नीट बघितलं, उसके माँ की थी हे एक वाक्य, राहुल ने दुकान खरीदी हे एक वाक्य. दुसरं वाक्य पहिल्या वाक्यावर काय आहे? डिपेंड आहे. नंतर यह वही शाम है जो बहुत बीमार रहता है. जो बहुत बीमार रहता है कोण? हे कधी कळणार? पहिल्या वाक्यावरनं कळणार. नंतर यह वही जोधपुर है जिसे ब्लू सिटी कहा जाता है. आता ब्लू सिटी किसे कहा जाता है हे कधी कळेल? जेव्हा पहिलं वाक्य वाचू तेव्हाच. समजलं? नक्की? तिन्ही प्रकार समजले? नीट परत एकदा बघा. सरळ वाक्य म्हणजे एकच क्रिया असणार आहे. संयुक्त वाक्य म्हणजे समुच्चय बोधक शब्द डोक्यात ठेवायचे. मिश्र वाक्य त्याच्यामध्ये एक मेन वाक्य असेल, दुसरं डिपेंडेंट वाक्य असेल, म्हणजे एक प्रधान वाक्य असेल, दुसरं आश्रित वाक्य असेल. कळलं नक्की? नक्की समजलं? आता पुढचा प्रकार असतात त्याच्यामध्ये आपल्याला वाक्य परिवर्तन करायचंय, ते पण लगेच बघूया. आता पुढचा प्रकार वाक्य के भेद. एकूण भेद के आधार पर 8 प्रकार पडतात. कसे? विधानवाचक, निषेधवाचक, प्रश्नवाचक, विस्मयादिवाचक, आज्ञावाचक, इच्छावाचक, संकेतवाचक, संदेहवाचक. आता एक एक प्रकार नीट समजून घेऊ. विधानवाचक सूचक वाक्य म्हणजेच ज्याच्यामध्ये फक्त एक विधान आहे, दुसरं काहीच नाहीये, त्याला बोलतो विधानवाचक सूचक वाक्य. बघा, भारत एक देश है, एक विधान है. राम के पिता का नाम दशरथ है, एक वाक्य. दशरथ अयोध्या के राजा है, एक वाक्य. काय वेगळं आहे का? अजिबात नाही. एक वाक्य, सिंपल वाक्य, त्याला बोलतो विधानवाचक. पुढे येणारे निषेधवाचक, ज्याच्यामध्ये निषेध असतो किंवा कार्य नाही होते त्याला बोलतो निषेधवाचक. म्हणजेच मैंने दूध नहीं पिया, निषेध केला, कार्य नाही केलं म्हणजे निषेधवाचक झालं. मैंने खाना नहीं खाया, निषेध केला, कार्य नाही केलं म्हणजे निषेधवाचक झालं. कळलं नक्की? पुढे बघा. प्रश्नवाचक एकदम सिंपल, प्रश्न असणारे त्याला बोलणार प्रश्नवाचक. भारत क्या है, राम के पिता कौन है, दशरथ कहाँ के राजा है. इझी समजते? पुढे बघा. आज्ञावाचक, त्याच्यामध्ये फक्त आज्ञा असणारे. बैठो, बैठिए, कृपा बैठ जाइए, शांत रहो, कृपया शांती बनाए रखे. समजलं? पुढं विस्मयादी म्हणजेच काय? तर एखाद्या ठिकाणी जसं आपण इमोशन्स प्रकट करतो त्याला बोलतो आपण विस्मयादी वाचक. म्हणजेच आहा कितना सुंदर है उपवन, ओहो कितनी थंडी रात है, बल्ले हम जीत गए.
म्हणजे ज्या ठिकाणी इमोशन्स दिसतात त्याला बोलणार आपण विस्मयादिवाचक वाक्य. नक्की. नेक्स्ट बघा, इच्छा म्हणजे इच्छा प्रकट होईल. भगवान तुम्ही दीर्घायू करे, नववर्ष मंगलमय हो, इच्छा व्यक्त करतोय म्हणून इच्छावाचक. शेवटी संकेतवाचक म्हणजे एखाद्या ठिकाणी बघून आपण एखादं वाक्य बोलतो. राम का मकान उधर है, हे आपण हात करून दाखवणार त्याला बोलणार संकेतवाचक. सोनू उधर रहता है, परत हात करून दाखवलं म्हणजे संकेतवाचक झालं. कळलं नक्की. नंतर येणार संदेह म्हणजे डाऊट असला पाहिजे. क्या वह यही आ गया, डाऊट आला. क्या उसने काम कर लिया, डाऊट आला. म्हणजे ज्या ठिकाणी डाऊट असेल त्याला बोलतो संदेहवाचक. कळलं नक्की. आता वाक्य परिवर्तनाचे प्रश्न लगेच बघू. आता वाक्य बघा, क्या उस गली में पेड़ भी है, निषेधार्थक करायचंय म्हणजेच निषेध दाखवायचाय. मेन वाक्य काय होतं, हे होतं ऍज इट इज. ह्याच्यामध्ये हैच्या ऐवजी नाही हे वापरायचं. कळलं नक्की. हिंदीमध्ये निषेधार्थक करताना सेंटेन्स डायरेक्टली निगेटिव्ह करायचं, त्याचा अर्थ बदलला जातो. हे नीट डोक्यात ठेवा. आता पुढचं वाक्य बघा, शाम को वह तुमसे मिलने आएगा, प्रश्नार्थक करायचंय म्हणजेच कसं होईल, क्या शाम को वह तुमसे मिलने आएगा, हा प्रश्न झाला. परत अजून, क्या वह तुमसे शाम को मिलने आएगा, दोनही उत्तर एकदम बरोबर आहेत. कळलं नक्की. इझी आहे. नंतर तुम्हें अपना ख्याल रखना चाहिए, आज्ञार्थक करायचंय. मग कसं बोलणार, तुम अपना ख्याल रखो, ही दिली आज्ञा. समजलं नक्की. पुढं आता पुढचं बघा, मानू इतना ही बोल सकी, प्रश्नार्थक करायचंय. मग कसं करणार आपण, क्या मानू इतना ही बोल सकी. कळलं. प्रश्नार्थक मध्ये आपल्याला सुरुवातीला क्या शब्द वापरायचा. समजलं नक्की. पुढे बघा, कितनी निर्दयी हूं मैं, विस्मयादी बोधक करायचंय. काही पण वापरायचं पुढं. सचमुच, अरे रे असं पण वापरू शकतो आपण. मैं कितनी निर्दयी हूं. समजलं. इझी आहे. अशा टाईप मध्ये तुम्हाला काय असणार आहे, तर जे काही वाक्य असेल त्या वाक्याचं परिवर्तन करायचं. नक्की कळलं. प्रत्येकाला जेवढे ग्रामरचे टाईप झाले सगळे व्यवस्थित समजलेत. बघा कुठले कुठले टाईप बघितले ते पण चेक करू. शब्दभेद पहचानो, त्यानंतर संधी, सहाय्यक क्रिया, मूल क्रिया, प्रथम द्वितीयक प्रेरणार्थक क्रिया, कारक, नंतर काल परिवर्तन, वाक्यभेद, दोनही प्रकार बघितले. या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये कव्हर झाल्यात. व्यवस्थित अभ्यास करा. उद्याचा पेपर सुद्धा तुम्हाला व्यवस्थित जाईल. पण या ग्रामर सेक्शनला एकदम व्यवस्थित आणि पक्क करून ठेवा. हे 14 मार्क आपल्या एकदम हातचे आहेत. समजलं नक्की. नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाइम मॅनेजमेंट व्यवस्थित समजून घेऊ. व्यवस्थित अभ्यास करा. बाय बाय. ऑल द बेस्ट.